भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार डॉक्टर मनोज बर्डे थेट नगराध्यक्षपदाला उभे असून त्यांना प्रचंड प्रमाणात पिंपळगाव शहरातून प्रतिसाद मिळतोय। प्रचारादरम्यान त्यांनी पिंपळगाव वकील संघाची भेट घेतली असून वकील संघाचा प्रलंबित राहिलेला चेंबरचा प्रश्न निवडून आल्यानंतर पाठपुरावा करून मार्गी लावणार असल्याचं आश्वासन डॉक्टर बर्डे यांनी दिलंय। संघाच्या भेटीदरम्यान ॲडव्होकेट लोढा यांनी सांगितलं की अनेक वकिली खेडेगाव या ठिकाणी येतात, मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला चेंबरचा प्रश्न मार्गी लागला तर खऱ्या अर्थानं वकिलांची एक गैरसोय दूर होईल। यावेळी भाजप शिवसेना प्रचार प्रमुख बापूसाहेब पाटील, दत्तू मोरे, प्रवीण मोरे, संदीप झुटे व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। आज आपल्याकडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर बर्डे पिंपळगाव वकील संघामध्ये आज आलेले आहेत। बहुतांशी लोक इथले मतदार आहेत आणि प्रत्येक वकिलाचा कमीत कमी 400 लोकांपर्यंत चा हात आहे त्यांचा की जिथपर्यंत ते पोहोचू शकतात की आपल्या पक्षकारांपर्यंत 400 निरोप एकेकाने गेले तरी आपल्याला जेवढे मतं पाहिजे तेवढे वकील मंडळी मदत करू शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि मी वकील संघाला असं आवाहन करेल की एक सुशिक्षित डॉक्टर, MBBA झालेला डॉक्टर जेव्हा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतो त्यावेळेला निश्चितच त्यांना असं वाटतं की या शहराचा विकास झाला पाहिजे। प्रथम नगर परिषद झाल्यानंतर जो कोणी या नगर अध्यक्षपदाचा बहुमान घेईल तो सुशिक्षित असावा, उच्च विचार करणारा असावा, त्याला प्रत्येकाचे प्रश्न माहीत असावेत। उदाहरणार्थ डॉक्टर आहेत त्यांना इथल्या आरोग्याची जाण आहे की कसा परिसर आहे हा, येथे 40 गावं पिंपळगावला जोडतात, तर मग त्या दृष्टीनं काय काय करायला पाहिजेत असे वेगवेगळ्या विकासाच्या योजना त्यांच्या कुठे डोक्यात असतील तर त्या फलद्रूप होतील। आणि एक चांगला सुशिक्षित उमेदवार जर आपल्याला मिळाला तर मला वाटतं की सगळ्यांचं आपल्याला जे फायदे आपल्याला पाहिजेत किंवा जो विकास आपल्याला पाहिजे ते दोन्ही आपल्याला मिळतील। आता ते एकटेच असे आहेत असं आपल्याला सांगता येणार नाही, त्यांच्याबरोबर त्यांचं पूर्ण पॅनल आहे। भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून कमळ निशाणे घेऊन ते त्यांच्या संपूर्ण पॅनलसह एकूण 26 उमेदवार आणि 27 डॉक्टर असे सगळे 26 डॉक्टर, 25 इतर उमेदवार आणि 26 डॉक्टर साहेब आहेत। तर मी सगळ्या वकिलांना विनंती करेल की आपल्या पक्षकारांपर्यंत फक्त एवढा निरोप द्या की कमळाला मतदान करा आणि सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना सगळ्या वार्डामधून प्रचंड मताने विजयी करा असं सगळ्यांनी जर सांगितलं तर मला असं वाटतं की विजय हा निश्चित दृष्टिक्षेपात आहे। गावातल्या चर्चाही तुमच्या फायद्याच्या आहेत किंवा तुमच्या जवळ कानापर्यंत कुजबूज येत असेल, गावातही तसं चांगलं आहे। आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक पॉझिटिव्ह जे धोरण आहे पिंपळगावचे ते सगळ्या वकील मंडळीच्या मनात आहे, त्यामुळे आपण निश्चित विजयी व्हाल आणि भरघोस मताने विजयी व्हाल अशी मी खात्री देतो। आणि आम्ही तुमच्या या विजयाच्या याच्यामध्ये ज्याला ज्याला वाटेल तो खारीचा वाटा आम्ही उचलण्याचं अभिवचन वकील संघातर्फे देतो। आपला जो काही चेंबर्सचा जो विषय अपूर्ण आहे वकील संघाचा तोही पुढच्या काळामध्ये आता अंतिम टप्प्यात आहे। मी त्या बऱ्याच प्रक्रियेमध्ये होतो, भारतीताईंच्या माध्यमातून, दिलीप भाऊच्या माध्यमातून गेलाय आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे। कधी ती बांधकाम मंजुरी याच्यासाठी येणार तो सगळ्या वकिलांनी याचा विचार करा की आपल्याला इथे चेंबर पाहिजे। आता त्यात गरजेचे साहेब आमच्या इथलं सिनियर डिव्हिजनचं कोर्ट आहे अंतिम टप्प्यात आहे, वरिष्ठ न्यायालय होणार आहे। त्याच्यासाठी आम्ही कोर्टाला, हायकोर्टाला अभिवचन दिलं आणि एक ठराव लिहून दिला की कोर्ट जर इथे होत असेल तर आम्हाला बसायला जागा नसली तरी चालेल, आम्ही हे सगळं रूम रिकामा करून देणार आहे की इथं कोर्ट येणार आहे आणि आम्ही बाहेर बसणार आहे। पण मग तुमच्यामुळे जर कधी आमचा चेंबरचा विषय इथला मार्गी लागला तर आम्हाला सगळ्यांना चेंबर बसायला मिळतील आणि निदान मग इथे सिनियर डिव्हिजन आणि इथं जवळ चेंबर झाले तर वकिलांना पण स्वतःला काम करण्याच्या दृष्टीने फिजिबल होईल। कारण साहेब इथे असं आहे की फार कमी लोक आहेत की जे प्रॉपर समजा इथे राहतात, बाकीचे सगळे आम्ही खेड्यावरूनच येतो समजा, त्यामुळं मग येणं जाणं आणि इथं ऑफिस नसणं या थोडंसं प्रत्येकाला त्रासाचं होतं। सगळ्यांना चेंबर मिळाले तर प्रत्येकजण सुट्टीच्या मधल्या काळात बसत जाईल, पक्षकारांशी बोलणं आहे त्याची अडचणी येतात। तुमच्यामुळे जर सुटल्या तर सोने से भी महंगा हो जाएगा होतो। फाईल मंत्रालयामध्ये आता नगराध्यक्ष झाल्यानंतर आपण जाऊया, मुख्यमंत्र्यांना पाठपुरावा करूया। हो अगदी अगदी नक्कीच करू। ब्युरो रिपोर्ट, बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव।